यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आयोजित 31 जुलै 2024 रोजी सफाई कामगार बलिदान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे सफाई कामगार कर्मचारी मेळावा संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय महासचिव NB कुरणे व राष्ट्रीय उपाध्यक्ष भाई संतोष घरत, कामगार नेते जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा महासचिव संजय घरत, पनवेल महानगरपालिका शाखेचे अध्यक्ष शरद सहदेव कांबळे व महासचिव सतीश चिडालिया, उपाध्यक्ष कैलास सोलंकी, भावेश चंदने, सागर खरारे, धनराज पवार, रवी कुणाल साळवे, श्रीधर मोहिते, संजय पारंगे व शेकडो कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला। सदर मेळाव्यामध्ये कायम कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर पालिका प्रशासन स्तरावर चर्चा करून प्रश्न निकालात करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले। कामगारांच्या ज्या समस्या आहेत, जशी परमनंट कामगारांच्या बाबतीत आम्ही वारंवार आयुक्तांशी चर्चा करून आणि कमिटीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटतच असतो आणि सोडवत असतो। फक्त प्रश्न राहतोय तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे लेबर आहेत, जे सफाई कामगार, त्यांच्या बद्दल आमची आयुक्तांशी चर्चा चालू आहे आणि त्यांना परमनंट करण्यासाठी आम्ही कोर्टात ही आमची लढाई चालू आहे। त्याही प्रश्नांवर चर्चा चालू आहेत आता, कारण मध्ये आचारसंहितेमुळे पण बऱ्याच गोष्टी झाल्या नाही। आताही पुढे जाऊन आचारसंहिता आली आणि आता मध्यंतरीच या आपल्या इकडं असे प्रकार झाले, उरणचाही प्रकार चालू झाला। त्याच्यामुळं ते जी चर्चा चालू आहे ती कुठेतरी थांबतोय। पुढे जाऊन आमची या इलेक्शन, विधानसभेचा इलेक्शन आलाय, त्या दरम्यान काय करता येते ते आम्ही त्या संदर्भात आमच्या कमिटीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे। ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची पॉलिसी तयार केली त्यांनी की आता कुठल्याही कंपनीमध्ये परमनंट कामगार भरले जात नाही, त्यांना रोजंदारीच्या माध्यमातून काम दिला जातोय। त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघाचा आम्ही देशामध्ये त्या गोष्टीला विरोध करतोय की एक माणूस जर कामाला जातोय, परमनंट कामगाराला जर काही पगार असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या कामगारालाही तोच पगार असावा। तर महागाईच्या दृष्टिकोन, आता महागाई खूप वाढलेली, तर आम्ही देशामध्ये त्या गोष्टींना विरोध करतोय की कामगार जे घेणार ते परमनंट घेतले जातात। पण सरकारच्या पॉलिसीमुळे त्याच्यामुळे आम्ही काय बोलू शकतो, लढा देऊ शकतो। राष्ट्रीय मूल निवासी कर्मचारी संघ आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, जशी आमची आज पनवेल महापालिकामध्ये युनियन आहे तशी आमची दिल्लीमध्ये युनियन आहे, किंवा आपल्या इकडं प्रत्येक महापालिकेमध्ये आमच्या युनियन आहेत। तर या पद्धतीनं आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की सरकारने पॉलिसी तयार केलेली आहे की परमनंट कामगार एक आणि कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याला कॉन्ट्रॅक्टवरतीच त्या कंपनीमध्ये कामगार ठेवा, ही सरकारची पॉलिसी आहे। त्या पॉलिसीला आम्ही सर्व कामगारांमध्ये जागृत करून त्याला विरोध करतो। शहीद भूपसिंग यांचा जो शहीद झाले त्या निमित्तानं हा जो बलिदान दिवस साजरा होतो, या कार्यक्रमाचा उद्देशच असतो की देशभरात कर्मचाऱ्यांमध्ये, सफाई कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण होणं आणि त्या योगे सर्व कर्मचारी एकत्र येऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, शासनाकडे ज्या काही मागण्या आहेत, यावरती चर्चा करणं आणि त्या मिळवून घेण्यासाठी एका आंदोलनाच्या किंवा कायदेशीर मार्गाच्या अवलंबनातून हे प्रश्न सोडवणं, याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। त्यापैकी हा आजचा कार्यक्रम आहे। हा जो कर्मचारी वर्ग आहे, सफाई कर्मचारी वर्ग, निश्चितपणे त्याचं बलिदान आहे। सफाई कर्मचाऱ्याला असं म्हटलं जातं की बॉर्डरवरती लढणारा जो सैनिक आहे हा लोकांमध्ये, समाजामध्ये लढणारा हा सैनिक आहे, कारण स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून हा काम करतो। आणि म्हणून त्याही सैनिकासाठी, त्या बाँड्रीवर लढणाऱ्या सैनिकाला जशा पद्धतीनं सुविधा आहेत त्या पद्धतीने याही लोकांचा विचार करण्यात यावा शासनाने, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। आणि त्यांना ज्या काही आज सुविधा आहेत या तसं पाहिलं तर फार कमी आहेत, कारण त्या कर्मचाऱ्याचं पिढ्यानपिढ्या तो त्यामध्ये त्याची कुटुंब लावत असतो, परंतु खऱ्या अर्थानं त्याचं पुनर्वसन किंवा त्याला ज्या काही मिळणाऱ्या सुविधा आहेत या फार थोडक्या आहेत आणि त्या मिळाव्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून 31 जुलै 1954 मध्ये शहीद भीमसिंग
जे कामगार नेते होते त्यांच्या माध्यमातून सफाई कामगारांवरती जो अन्याय झाला होता त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक वलण आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांचं ते शहीद झाले होते आणि म्हणून त्या दिवसाला सफाई कामगारांनी संपूर्ण देशातील सफाई कामगारांनी शहीद दिवस म्हणून मानलेला आहे. आणि 1954ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे, परंतु त्यावेळची परिस्थिती पाहता एक कामगारांना त्या बलिदान दिनाच्या निमित्तानं एक समजायला पाहिजे की त्यावेळच्या आमच्या कामगार नेत्यांनी आमच्या हक्क अधिकारासाठी स्वतःच्या शरीरावरती गोळ्या खाल्ल्या होत्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांना ते अधिकार प्राप्त झाले आणि किंबहुना त्याच्यानंतर सफाई कामगारांच्या खऱ्या अर्थानंच त्यांच्या व्यथा ज्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आणि त्याच्यानंतरच्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी अधिकार मिळायला सुरुवात झाली. ह्या पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण गेल्या 2016 पासून आणि आता 2024 चालू आहे, 7 वर्ष सलग आणि 8वा वर्ष चालू आहे. 8 वर्ष सलग या आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेत असतो. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वर्षभरामध्ये जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत जे सुटलेले आहेत त्याच्यावरती आपण मंथन करतो आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती आपण महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या आयुक्तांसोबत किंवा उपायुक्तांसोबत त्या कार्यक्रमामध्ये आपण आणून त्या कार्यक्रमामध्ये आपण कंत्राटी कामगार असतील, प्रमाण कामगार असतील त्यांच्या व्यथा मांडतो आणि ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. आता आमचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एक आव्हान करतो कंत्राटी कामगारांना. कंत्राटी कामगारांचे मोठे प्रश्न शिल्लक आहेत. उदाहरणार्थ त्यांना समान कामाला समान वेतन, जो प्रमाण कामगार जो वेतन घेतो तोच वेतन आमच्या प्रमाण कामगार असेल त्याला मिळाला पाहिजे. यासाठीचा पुढचा लढा आमचा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून पुढचा लढा तो आमचा असणार आहे. आमची 29 तारखेला कंत्राटी कामगार जे आहेत त्या कामगारांना कायम करा यासाठी न्यायालयामध्ये लढा सुद्धा सुरू आहे. 29 तारीख आहे, परंतु आम्ही त्याला न्यायालयीन लढा जो आहे जो तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो की परमनंट कामगारांना जो वेतन आहे तोच वेतन कामगारांना मिळावा. 2016 मध्ये पनवेल महानगरपालिका 99 अस्तित्वात आली आणि जवळपास 2,500 कर्मचारी या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने भरले गेले, परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा आमच्या निदर्शन आलेलं आहे. पनवेल आणि पनवेलच्या बाहेरील म्हणजे पनवेल तालुक्याच्या बाहेरून कर्मचारी आणून त्यांच्याकडून 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख अशा प्रकारचा पैसे स्वीकारून विविध माध्यमातून मला असं वाटतं की त्यांची मी नावं घेत नाही, परंतु हा भ्रष्टाचार हा सुरू आहे. याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं की प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, शासनाने लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याने ही तक्रार आमच्याकडे केली तर ते पैसे पुन्हा त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु ज्या कामगारांनी पैसे देऊन जे कामगार लागलेले आहेत आणि त्यांनी रीतसर आमच्याकडे जर तक्रार केली तर त्यांच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ म्हणून कायदेशीर कारवाई करू. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.